बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भारतीय जनता पक्षाच्या मिशन महानगरपालिका संदर्भातली। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये भाजपचा संकल्प थोड्याच वेळात सुरू होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाने या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। तर भाजपच्या संकल्प मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे। तर पुढच्या काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होते। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जाते आणि त्यातीलच एक महत्त्वाचा आणि पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम अर्थातच संकल्प मेळावा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तर पुढच्या काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात देखील होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाने या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। तर भाजप आता महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या या संकल्प मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये अर्थातच वरळीमध्ये भाजपचं हे मिशन महापालिका आता पाहायला मिळत आहे। थेट या मेळाव्याच्या ठिकाणी जातोय उमेश करंजकर, आपले प्रतिनिधी या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत। उमेश, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता मिशन महानगरपालिकेला सुरुवात केली जाते आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच भारतीय जनता पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील आणि या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। नक्की शुभम, महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी जी आहे ती भारतीय जनता पक्षाने जवळपास पूर्ण केलेली आहे। आज विजय संकल्प मेळावा करत आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या जे मुंबई महानगरपालिका संदर्भातले जे नेते मंडळ आहेत त्यांना आज मुख्यमंत्री नेमका आपल्या भाषणातून काय संदेश देणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आपण पाहू शकतो। आता या मेळावा संदर्भात जी आहे ती जवळपास तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, आणि यासोबतच थोड्या वेळात मुख्यमंत्री देखील इथं उपस्थित राहतील। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतायत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। जर खास करून जर आपण पाहिलं तर मुंबई संकल्प मेळाव्यात भाजप पुन्हा हिंदुत्वाचा नारा देणार आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्ष याचा खास करून झुकाव जो आहे तो हिंदुत्वाकडे असतो आणि मुंबईमध्ये देखील जो आहे ते हिंदुत्वाच्या सगळ्या संदर्भात जो आहे तो मुद्दा उपस्थित केला जाणार आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर याच वरळी डोम परिसरामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले होते आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बिगुल फुंकलं जाणार अशा प्रकारची घोषणा तिथून करण्यात आली होती आणि तिथेच आता भारतीय जनता पक्ष देखील जे आहे ते भारतीय जनता पक्षाने देखील आपल्या विजय संकल्प मेळाव्याची जी आहे ती तयारी केलेली आणि इथूनच आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांकडून संदेश दिला जाईल। थोड्या वेळातच मुख्यमंत्री पोहोचतील, मात्र आपण पाहू शकतो आता मोठ्या प्रमाणात हे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास हे वरळी डोमचं जे संपूर्ण मैदान आहे ते भरेल अशा प्रकारचं माहिती जी आहे भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेली आहे। एकूणच काय तर आता महानगरपालिके सगळ्या संदर्भात महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून जर आहे ते जोरदार तयारी सुरू आहे। नक्कीच महायुतीतून हे तिन्ही पक्ष जे आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणूक देखील लढतील, मात्र भारतीय जनता पक्षाने आपली जी तयारी आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ती जवळपास पूर्ण केलेली आहे, कारण भारतीय जनता पक्ष हा नेहमीच निवडणुकीच्या मोडमध्ये असतो। कधीही निवडणुकीसाठी तयार असणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला ओळखलं जातं आणि आता याच निवडणुकासाठी जे अत्यंत महत्त्व भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी विजय संकल्प मेळावा विजय संकल्प मेळावा जो आहे तो आता होणार आहे। आणि याची अजून एक खास बात अशी आहे की अमित साटम यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुंबईमधली जी धुरा सांभाळली त्यानंतर हा पहिला विजय संकल्प मेळावा होता, त्यामुळे अमित साटम यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी आहे आणि या विजय मेळाव्यातून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा जो तो दिला जाणार आहे। शुभम, उमेश, या सगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून एक महत्त्वाचा सवाल आता उपस्थित होतोय की आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये आता हा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला। एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ठाकरेंना इशारा दिला जातोय, ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय का? नक्की शुभम, आदित्य ठाकरेचा हा सगळा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघातून विजय संकल्प मेळाव्याची सुरुवात जी आहे ती भारतीय जनता पक्ष करते। थोड्या वेळापूर्वी देखील मी म्हणालो होतो की याच स्टेजवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सगळ्यात पहिला म्हणजे जवळपास 18 ते 19 वर्षानंतर एकत्र आले। यानंतर मुंबई महानगरपालिकेसाठी हे दोन्ही बंधू जे आहेत ते युतीची घोषणा करतील आणि त्याबाबतची आता सध्या राजकीय वर्तुळात चर्चा पण आहे आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला आता मोठा फटका पडेल अशा प्रकारचा प्रचार जो सातत्याने दोन्ही पक्षाकडून केला जातोय आणि त्याच ठिकाणी विजय संकल्प मेळावा जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडून घेतला जाऊन
डायरेक्ट थेट जे आहे ते उद्धव ठाकरे असतील किंवा मग राज ठाकरे असतील यांना प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे ते आता अगदी. करण्याचं काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून थेट वरळी जो विजय संकल्प मेळावा आहे तो आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात घेऊन उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, मनसे असेल किंवा शिवसेना असेल यांना थेट चॅलेंज देण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडून आज केलं जातं. अगदी उमेश, तर पुढच्या काही मिनिटांमध्ये या मेळाव्याला आता सुरुवात देखील होते आणि देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष असेल. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.